एक नळ एक टाकी 30 तासात भरतो, दुसरा तीच टाकी 15 तासात भरतो, दुसरा नळ 2 तास चालू ठेवला आणि बंद केला तर पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न विचारलेला आहे। सोपी पद्धत सांगू का सोडवायची? बघा सोपी पद्धत सांगतो। आपल्याला म्हटलं काय, दुसरा नळ 15 तासात भरतोय आणि म्हटलं असं की दुसरा नळ 2 तास चालू ठेवला आणि बंद केला। दुसऱ्या नळाला टोटल 15 तास चालायचं होतं। किती? दुसऱ्या नळाला किती तास चालायचं होतं? 15 तास चालायचं होतं। पण या 15 पैकी तो फक्त 2 तास चालला आणि बंद झाला। मग बाकी किती आहे? 15 पैकी 2 तास चालला तर 15 पैकी 13 भाग बाकी आहे। तर हा जो शिल्लक भाग आहे तर पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळात भरल? तर पहिल्या नळाची क्षमता 30 ची आहे म्हणून याला गुणुले 30 करून टाकायचं। बघा आता 15 ने 30 ला भागतो, 15 एक 15, 15 दोन्ही 30। आता 13 गुणुले 2 केलं तर 13 दोन्ही 26 तास आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं। झालं आपलं उत्तर एवढंच आहे।